पैशाच्या व्यवहारातून उफाळलेल्या वादामुळे 4 आरोपींनी महेंद्र बर्वे या तरुणाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। या हत्येसाठी धारदार शस्त्र व दगडाचा वापर करण्यात आला। ही घटना हरडे लेआउट पानतावणे कॉलेज जवळ मोकळ्या जागेत घडलेली आहे। रविवारी रात्री ही क्रूर हत्या करण्यात आली तर सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आल्यावर प्रकरण उघडकीस आले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि कन्हाण पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत अवघ्या 12 तासात आरोपींना शोधून काढले। मुख्य आरोपी तुषार गुरखे आणि त्यांचे 3 अल्पवयीन साथीदार सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। मृतक महेंद्र टिकाराम बर्वे वय 30 हा सद्भावना नगर कांत्री कन्हाण येथे राहत होता आणि कांत्री नगर पंचायत कार्यरत होता। त्याचबरोबर तो काही महिन्यांपासून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आणि वाळू विक्रीचा धंदा करत होता। रविवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास जेवण करून तो बाहेर फिरायला गेला, मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने पत्नीने त्याला अनेकदा कॉल केला। प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। अखेर हरडे लेआउट परिसरात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आलाय। कन्हाण पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे पथकांसह घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पाहणी केली असता मृतकाचा चेहरा दगडाने ठेचलेला होता आणि धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते। रक्ताने माखलेले दगड, दारूच्या बाटल्या व डिस्पोजेबल ग्लास आढळून आले, ज्यामुळे आरोपींनी नशेतच हे क्रूर कृत्य केल्याची शक्यता आहे। नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्हाण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी केवळ 12 तासात आरोपींचा शोध घेतलाय। मुख्य आरोपी तुषार राजेश गुरवे वय 23 राहणार पिपरी कन्हाण आणि त्यांचे 3 अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी महेंद्र बर्वेच्या खुनाची कबुली दिली आहे। महेंद्र बर्वे आणि आरोपींमध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता, त्यातूनच या चौघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतलाय। योजनाबद्ध पद्धतीने त्याला रात्री एका मोकळ्या जागेत बोलावून घेतलं आणि निर्गुण हत्या केली। महेंद्रचा विवाह 1 वर्षापूर्वी झाला होता, त्याला 1 वर्षाची मुलगी देखील आहे। तिचा पहिला वाढदिवसाच्या तयारीत तो लागलेला होता, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। महेंद्रच्या क्रूर हत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ही घटना घडल्यानंतर सर्वात आधी गजमहाशा 24 न्यूजने बातमी प्रकाशित केली होती। ताज्या अपडेट्ससाठी गजमहाशा 24 न्यूजला जोडलं रहा। गजमहाशा 24 न्यूज के तहत ऋषभ बावणकर, कन्हाळ, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।